सोलापूरमध्ये मान्सूनचा विमान सेवेला फटका बसतोय। सोलापूर गोवा, सोलापूर हैदराबाद विमान सेवा ऑगस्टपर्यंत बंद असेल। फ्लाय जवळपास 91 कंपनीचा मोठा निर्णय आहे। 19 जूनपासून तिकीट विक्री ही बंद राहणार आहे। इंधन टंचाईचा छत्रपती संभाजीनगर विमानतळाला फटका बसतोय। छत्रपती संभाजीनगरमधून दिल्ली विमान सेवा बंद आहे। 1 जुलैपासून छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली ही विमान सेवा बंद असेल। नगरसेवक पदाचा राजीनामा घेण्याकरता रोहित पवार यांची टीम बारामतीत ऍक्टिव्ह झाली आहे। किशोर मासाळ यांचा गंभीर आरोप आहे। सुनेत्रा पवार माझ्या नगरसेवकाचा राजीनामा हा मागितलेला नाही। मी बारामती नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नाही, पण मी राष्ट्रवादीचा युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असं त्यांचं म्हणणं आहे। ऐकूया आपण। रोहित पवार यांना माननीय अजितदादा यांच्याबद्दल मी काय बोललोय जे मला अजून ऐकवलं नाही। किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, तर साधा त्यांनी निषेध सुद्धा नोंदवला नाही। मला ट्रोल करणारे 90% अकाउंट शरद पवार गटाचेच म्हणजे रोहित पवार यांचे सोशल मीडिया टीमचे आहेत। रोहित पवार यांचे कार्यकर्ते काही फेक अकाउंट काढून माझा नगरसेवक पदाचा राजीनामा मागत आहेत। असे असेल तर माझं रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळावरती यावं। त्यांनी सुद्धा सांगावं की रोहित किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच अजितदादाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात विधानसभा 2029 ची निवडणुका लढणार नाही, असं त्यांनी मला लेखी द्यावा, प्रतिज्ञापत्र यांनी द्यावं। त्याच ठिकाणी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा पण देतो। राजेंद्र जैन आज राज्यसभेकरता उमेदवारी अर्ज भरणार आहे। सकाळी 10:30 वाजता विधान भवनामध्ये अर्ज भरला जाईल। यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील। विखे पाटलांचं राजकीय वजन अनुभवलं प्राजक्त तनपुरे म्हणतात। आमदारकीची संधी मिळाल्यानंतर तनपुरे यांनी आभारही मानलेले आहेत। शनिवारी माझा प्रवेश पक्षामध्ये झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो। म्हणजे आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून त्याचा अनुभव राहुरीकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि निवडणुकीची देखील मी आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळण्यापासून पुढच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल तो तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल। या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।